हरिओम श्रीराम अंबज्ञ सिन्नर उपासना केंद्र. मी अमोल सिंह चव्हाण. 2017पासून बापूंकडे आलेलो आहे मी आणि पहिलाच अनुभव आहे मला. आणि 2017पासूनच मी नवीन कंपनी जॉईन केली होती. तर 17मध्ये जॉईन केली ती इलेक्ट्रिशियन म्हणून मी जॉब केला कंपनीमध्ये. आणि तेव्हा नवीनच होतो मी. आणि ते एक फायर हायड्रंट सिस्टममध्ये डिझेल पंप असतो, त्याची बॅटरी खराब झाली. ती मला सांगितलं चेक करा म्हणे, ही डिझेल पंप चालू होत नाही. तर मी चेक केला. मी सांगितलं म्हणतो ही बॅटरी खराब झालेली आहे म्हणलं, ती बदलावा लागेल तुम्हाला. तर ते म्हणणे कसं काय बॅटरी खराब आहे, बॅटरीचा यूज करत नाही, बॅटरी खराब होणार कसं काय. मी म्हणतो नाही बॅटरी खराबच आहे, तुम्ही एकदा चेंज करून बघा, नवीन आणून बघा. मग त्यांनी नवीन आणली आणि चालू केलं तर चालू झालं आहे. मग ते म्हणे बरोबर आहे म्हणे, बॅटरीच खराब झाली म्हणे. ओके. तसं 6 महिन्यानंतर परत आणखी एकदा त्यांनी ट्राय घेतली आणि ते म्हणे याची काळजी घ्या म्हणे. मला सांगितलं याची काळजी घ्या, बॅटरी खराब होणार नाही, बॅटरी महाग असते म्हणे. म्हणलं ठीक आहे चालेल, काय हरकत नाही, मी काळजी घेतो म्हणलं. तर ते 6 महिन्यानंतर परत ट्राय घेतात. मग ती चालू होते जनरेटर, म्हणजे डिझेल पंप ओके होतं. डिझेल म्हणजे पंप पाणी उचलताना म्हणजे त्याचे जे कार्य असतं ते ओके होतं. नंतर एकदा असं झालं का वर्ष झालं आणि जे माणूस मला म्हणे चला डिझेल पंपची ट्राय घ्यायची म्हणता आपल्याला, चला. मग त्यांनी ते ट्राय घेतलं, चालू होत नव्हती. तर मी म्हणतं, ते म्हणे तुम्ही इलेक्ट्रिशियन कसं, तुम्ही काय चेक केलं म्हणजे काय केलं तुम्ही, डिझेल पंप चालू का होत नाही, म्हणजे तुझ्याच्यावर तर तुम्ही काळजी घेत नाही, तुम्ही निष्काळजी आहे म्हणे. तर मला बी असं वाटलं अरे कसं काय बाबा, मी तर 15 दिवस पहिलं तर ट्राय घेतला होता बाबा, असं कसं काय आता चालू होत नाही. तर ते मला चेक करायला सांगा मला म्हणे. म्हणलं ठीक आहे. तर मग मी चेक केली तर खरंच बॅटरी ती खराब झाली होती. का त्याच्यानंतर रिझन कळालं का याच्या ओव्हर चार्जिंगमुळे ही बॅटरी खराब होते. तर नंतर म्हणतं आता असं काय करायचं, आता त्यांना काय सांगावा, निष्काळजी म्हणजे मला माझी दिसलं त्यांना, मी काय सांगू त्यांना आता. तर म्हणतं मग डिझेल पंपजवळ गेलो आणि सांगितलं बापूराया फक्त शेवटली वेळ हा डिझेल पंप चालू होऊ दे, म्हणजे त्याकरता माझी थोडीशी लाज ठेव बा मला, डिझेल पंप चालू होऊ दे, जेणेकरून मला म्हणजे थोडंसं बरं वाटेल आणि कोणी मला संशय करणार नाही. बस बापूराया तू चालू कर. आणि जसं मी बटन दाबलं, डिझेल पंप चालू झालं, पाणी उचललं, म्हणजे सगळं डिझेल पंपचा आवाज येतो, म्हणजे सांगायला पण गेलो चालू झालं म्हणलं. म्हणते ओके ओके. मला इतका आनंद झाला का बापूराया माझे तू म्हणजे कसं काय तू माझं ऐकून घेतलं, मला इतका आनंद झाला. खरंच बापू इज ग्रेट. बस हेच पहिला अनुभव होता माझा. हरिओम श्रीराम अंबज्ञ.